तर दैनिक सत्यप्रभाच्या वर्धापन दिनानिमित्त राजेंद्र दरडांना यंदाचा डॉक्टर शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला। आम्ही तुम्हाला सक्रिय राजकारणात आणू इच्छितो अशी प्रतिक्रिया यावेळेला अशोक चव्हाणांनी दिली। रायन बाबूंना बोलत असताना ते म्हणले की मी निवृत्ती तुम्हाला आम्ही करणार नाही, निवृत्त होऊ देणार नाही आणि तुम्हाला ऍक्टिव्ह राजकारणात तुम्ही थोडं चालली मागे झाला, तर पत्रकारितेमध्ये वेळ जास्त देऊ लागला, पण प्रसंग आला तर निश्चित अडणारी तुम्हाला सुद्धा आम्ही सक्रिय राजकारणामध्ये आणण्याचं आमची इच्छा आहे। तुमची इच्छा आहे की मला माहित नाही, पण आमची इच्छा आहे। तर नांदेडमधील कार्यक्रमात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी 26/11 वेळेचा अनुभव सांगितला आहे। 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाबला फासावर लटकवण्यात कायदेशीर पातळीवर उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। पाहूया। ज्या वेळेला 26/11चा दहशतवादी मुंबईवरती हल्ला झाला, कसाबला फाशी झाली आणि म्हणून ते आम्ही खुश झालेलो नव्हतो। कसाबला फाशी होणं तर जरुरीचं होतच, परंतु त्यामागे जी शक्ती होती, जी पाकिस्तानमध्ये होती, त्या शक्तीचा चेहरा समोर उघडकीला आणणं जरुरीचं होतं। कसाबला फाशी दिल्यानंतर मी आणि भारत सरकारचे 3 अधिकारी अमेरिकेच्या याच्यामुळे मी स्वतः इस्लामाबाद पाकिस्तानमध्ये गेलो। इट्स वॉज द ऑफिशियल डेलिगेशन आणि मी आणि भारत सरकारचे 3 अधिकारी आम्ही त्यावेळेला इस्लामाबादला गेलो। ज्यांना पकडलं होतं, ज्यांच्यावर खटले चालू होते, ते अतिशय निव्वळ छोटे कसाब सारखे प्यादे होते। म्हटलं तुम्ही ज्यांनी हा कट रचला मुंबईवरचा, त्याला तुम्ही काही अटक केली नाही, त्याच्याविरुद्ध तुम्ही खटला चालवत नाही, ते म्हणाले पुरावा कुठे, तुम्ही पुरावा द्या। त्या डेव्हिड कार्टरची व्हिडिओ कॉन्फरन्सने आम्ही साक्ष घेतली आणि पाकिस्तानचे आर्मीचे अधिकारी कोण कोण कसे होते त्याचा ईमेल करस्पॉन्डन्स जो शिकागो कोर्टात डेव्हिड हेडलीने दाखल केला होता, तो न्यायालयासमोर आम्ही आणला। आता याचं उत्तर पाकिस्तानची चुप्पी नंतर झाली। शरद पवारांचा फोटो वापरण्यास पवारांनी मान्यता दिल्याचं संजय पवारांनी म्हटलंय। माझ्या प्रत्येक बॅनरवर शरद पवारांचा फोटो वापरणार असं संजय पवार यांनी म्हटलंय। तर शरद पवारांचा फोटो लावण्याबाबत पक्षाचा निर्णय झालेला नाही असं अनिल पाटील यांनी म्हटलंय। पक्ष याबाबत निर्णय घेणार सुद्धा नाही असं अनिल पाटील यांनी म्हटलं। पवार साहेब आमच्यासाठी सगळ्यांसाठी आदरणीयच आहे। जर का पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बॅनरवरती फोटो लावायचा असेल तर तसा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेला नाही आणि तो होणार पण नाही। तो त्यांच्या वैयक्तिक स्तरावरती ते निर्णय घेत असतील, ते त्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमांमध्ये लावू शकतात, पण पक्षीय कार्यक्रम जिथं असेल तिथे फक्त सुनेत्रा वहिनींचाच फोटो असेल किंवा राष्ट्रवादीच्या अजितदादांचाच फोटो असेल, ही पक्षाची ठाम भूमिका आहे। तर मोशी दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू, घटनेचा तपास सुरू असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं। तपासात काय आढळेल त्यावरून पुढील कारवाई करणार असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं। कायदेशीर कारवाई करण्यासाठी सर्व बाजूंनी तपास करणार असल्याचं देखील पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। मोशी दुर्घटनेत 9 जणांचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झाला। त्यानंतर आता पोलीस प्रशासन जे आहे ते आता ऍक्टिव्ह मोडवर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पोलीस उपायुक्त आहेत। 9 जणांचा जो मृत्यू झालेला आहे त्या संदर्भात आपण EDR दाखल केलेला आहे। त्याचा तपास सुरू आहे, तपास सिनियर ऑफिसर्स करत आहेत। त्याच्यामध्ये जे जे आपल्याला आढळून येईल, जे जे आपल्याला तथ्य फॅक्ट्स आढळून त्याप्रमाणे आपण पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। नक्की काय कशा प्रकारे सदोष मनुष्यवधाचा हा गुन्हा या ठिकाणी दाखल होणार? पहिलं तर वेळ वगैरे असं काही विषय नाही आहे, परंतु ह्याबाबत जी कायदेशीर कारवाई ते करण्यासाठी आम्ही सर्व अँगलनी तपास करत आहोत। सर्व अँगलने तपास करून, सर्व बाजूने सर्वांगीण तपास करून जे कायदेशीर करणं शक्य आहे, जे कायदेशीर कारवाई केली पाहिजे ती 100% केली जाईल। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।